नमस्कार. आपल्याला आज बनवायचे आहेत खमंग वडापाव. बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केल्या वडापाव पण दाखवा. तर वडापाव करता मी अर्धा किलो बटाटे उकडून असे बारीक करून घेतले एकदम, म्हणजे याला फोडी नकोत, असे पूर्ण असे हाताने दाबून घ्यायचेत किंवा पावभाजीच्याने करून घ्यायचेत. हे अर्धा किलो बटाटे आहेत. ह्याच्या फोडणी करता जिरा मोहरी एक चमचा आहे. हे मीठ आहे चवीप्रमाणे. हा मी ठेचा घेतला आहे. आलं, मिरची आणि कढीपत्ता. कारण काय होतं, कापून जर टाकलं तर ते वडापाव खाताना सगळं मुलांना किंवा आपल्याला पण असं निवडून काढायला कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा असं वाटून टाकलं तर ते पोटातही जातं आणि निवडण्याचा, त्या वडापाव खाताना जी मिरची येते ती मध्येच, ती काढायचा कंटाळा पण येत नाही. तसं वाटून मी घेतलेलं आहे. थोडंसं तिखट करायचं. मी ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा 1.5 चमचा ठेचा घेतलेला आहे मी. ही कोथिंबीर घेतली आहे भाजी बनवण्याकरता. ही हळद घेतली आहे मी अर्धा टीस्पून, पाव चमचा हिंग आणि अर्धा टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे. हा आलं लसूण ठेचा घेतलेला आहे. याने अगदी चव छान येते. हे 1 चमचा तेल भाजी करता घेतलेलं आहे. ही बटाट्याची भाजी आधी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि तळण्याकरता तेल मी कढईत घेतलेलं आहे. हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मी काय करते, दर महिन्याला डाळ आणून चक्कीतून दळून आणते. हे घरचंच पीठ आहे, त्याच्यामुळे वडे अगदी चवदार छान होतात. त्याकरता मी ही ओव्याची पावडर घेतलेली आहे पाव चमचा आणि खाण्याचा सोडा पाव चमचा घेतलेला आहे. आणि हे आपल्याला वडापावमध्ये घालण्याकरता ही माझ्या चॅनलला तुम्हाला लसूण खोबरं चटणी मिळेलच, तीही मी करून घेतलेली आहे. कांदे बारीक कापून घेतलेले आहे आणि वडापाव करता मिरची तळून असेल वडापाव बरोबर तर अतिशय सुंदर. तर मी ह्या मिरच्या धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे. म्हणजे काय होतं, तेलात टाकल्यावर त्या उडत नाहीत. आणि ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. वडापाव तळून झाल्यावर खूप छान लागतात. आणि ह्या मी पोपटी घेतल्या आहेत, म्हणजे कमी तिखट आहेत. या तिखट नाही आहे, त्याच्यामुळे खायला एकदम छान लागतात ह्या. आता आपण आधी भाजी बनवायला घेऊया. हे बघा, इथे मी कढई तापत ठेवली आहे. त्यात आपल्याला हे 1 चमचा डाळीचा भरून तेल घेतलेला आहे. म्हणजे आपण जे वरण घेतो ते मोठा चमचा, अर्धा किलोला तेवढं लागतं. आणि हे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. हे बघा, आपलं इथे तेल छान तापलं आहे. यात आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यावर गॅस कमी करायचा आणि मग जिरा घालायचा आहे आपल्याला. हे बघा, मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. गॅस एकदम कमी करायचा आहे. आता आपल्याला जिरा घालायचा आहे. जिरा छान फुलवून घ्यायचा आहे. बघा, जिरा लगेच फुलला आहे. तेल तापलेलं आहे. हे आपण घातलं आलं लसूण ठेचा आणि हा कढीपत्ता, मिरची आणि आलं. छान परतून घ्यायचं आहे. छान याचा सुगंध असा मस्त आलं मिरचीचा छान असा सुटला आहे सुगंध. यात आपल्याला आता हळद, जिरा पावडर आणि हिंग घालून घ्यायचं आहे. छान तेलात ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यात. आता यातच आपण मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे ते बटाट्याच्या पूर्ण भाजीला लागेल. चवीप्रमाणे मीठ. आता आपण यात बटाटे घालून घेऊया.
सगळे बटाटे घालून घ्यायचे आहे। आलं लसणाचा मस्त असा छान असा सुगंध दरवळतोय। तेलात घातल्यावर एकदम छान असा। आता आपण यात कोथिंबीरही घालून घेणार आहोत। आणि छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी। सुंदर अशी आपली बटाट्याची भाजी झाली आहे वड्यांकरता। मस्त अशी तिखट अशी झालेली आहे। वडापावला भाजी तिखट लागते। जर मुलं छोटी असतील तर तुम्ही कमी तिखट थोडं घाला। पण मिरची वाटलेलीच घाला मी सांगेन, त्यामुळे वडापावची चव अतिशय सुंदर लागते। हे बघा आपली भाजी इथे तयार झाली आहे। मी आणखी थोडी यात कोथिंबीर घालते। कोथिंबीर याला घालायची असते, धना पावडर घालत नाही आपण, कारण ताजी कोथिंबीर त्याने भाजीची चव अतिशय सुंदर लागते। हे बघा आपली भाजी इथे तयार झाली आहे। आता आपण ही भाजी थंड करून घ्यायची आणि मग त्याचे गोळे बनवणार आहोत। तोपर्यंत आपण वड्यांचं पीठ भिजवून घेऊया। एकीकडे मी तेलही तापत ठेवते। हे बघा आता आपण हे पीठ घेऊया। हा बघा ओव्याची पावडर, खाण्याचा सोडा आणि हे पीठ घेतलं आहे मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे। आपल्याला म्हणजे जेवढे वडे बनवायचे तेवढं पीठ घ्यायचं आहे। या 2 वाट्यांमध्ये जवळजवळ 15 ते 16 वडे होणार आहेत। यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे। आधीच जास्त पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या होणार, तेव्हा थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आधी असं घट्ट याच्यातच गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग आपल्याला पाणी घालायचं आहे, नाही तर मग त्या गुठळ्या जास्त पाण्यात मोडत नाही। हे बघा पूर्ण प्लेन असं झालं पाहिजे आणि असं पीठ फेटल्यामुळे वडा हलका होतो आणि वरून असा खुसखुशीत होतो। म्हणून हे पीठ असं फेटायचं आहे। थोडंसं याला आणखी पाणी लागणार आहे। बाहेरचं तुम्ही तयार पीठ आणलं तर त्यात मक्याचं सुद्धा पीठ मिक्स असतं, म्हणून घरीच डाळ आणून ती दळून आणायची चक्कीतून आणि त्या पिठाचे वडे खूप छान होतात। हे बघा आपलं पीठ तयार झालं आहे। एवढं असं पाहिजे घट्ट, जास्त पातळ नाही पाहिजे पीठ। आता आपण भाजीचे गोळे बनवून घेऊया। हे बघा आपली भाजी थंड झाली आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण वडे बनवू शकतात। तुम्हाला जर मोठा वडा पाहिजे तर असा मोठा गोळा घेऊ शकतात आणि वडापावचा वडा मोठाच पाहिजे थोडा, म्हणजे त्या पूर्ण पावात बसला पाहिजे। छोटा असेल तर मग तो पाव खाल्ल्यासारखाच वाटतो, मध्येच फक्त तो राहतो। हे बघा मी या साईजचे असे गोळे बनवून घेते। एकीकडे तेलही तापत ठेवलंय। असे हलक्या हाताने गोल 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 गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला।
हे बघा, इथे मी गोळे बनवून घेतले. आता आपण वडे बनवून घेऊया. इथे आधी आपल्याला बघायचं आहे तेल तापलं की नाही. हे बघा, छोटासा गोळा टाकून बघायचा आहे. हे बघा, वरून आपले वडे पण हे बघा एकदम छान झालेले आहेत. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले वडे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. गॅस मी बंद करते आणि हे वडे काढून घेते. हे बघा, अतिशय सुंदर आपले बटाटे वडे झालेले आहेत. आता आपण वडापाव कसा भरायचा ते बघूया. आता आपल्याला काय करायचं आहे, या मिरच्या आहेत ह्या तेलात टाकायच्या आहेत आणि झाकण ठेवायचं आहे. त्या 2 मिनिटात एकदम छान होणार आहेत. गॅस बंद असेल तरी त्या गरम तेलात एकदम छान होणार आहेत. हे बघा, आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत. बघा, बंद गॅसमध्ये पण छान मस्त तळून झाले आहेत. ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर मीठ टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, वडापावची मिरची आपली छान झालेली आहे. आता आपण वडा भरूया. हे बघा, आपल्याला हा वडापाव कापून घ्यायचा आहे मध्ये. हे बघा, आणि यात ही लाल खोबऱ्याची चटणी, त्यावर थोडासा कांदा आणि हा वडा. हे बघा, कसा मस्त खुसखुशीत झालेला आहे. आणि हा बघा, आपला वडापाव तयार झालेला आहे. आणि यावर अशी मिरची घालायची आहे. हे बघा, आपला छान वडापाव तयार झालेला आहे. आणखी मी एक भरून दाखवते तुम्हाला, म्हणजे अगदी हे मुलं पण खाऊ शकतात हे वडापाव. हे खोबऱ्याच्या चटणीने वड्याची चव आणखी छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, आपला वडापाव तयार झालेला आहे. हे बघा, मस्त वडापाव झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.